नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार. राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांचं शासकीय कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन. यंदा 98% पाऊस पडणार, हवामान खात्याचा सुधारित अंदाज. आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या 16 जिल्ह्यात सुलभ पीक कर्ज अभियान राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुनरुच्चार केला. 31 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाईल असं त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्याच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कर्जमाफी कोणाला आणि कशी द्यावी याचा अभ्यास करण्याकरता 4 महिन्यांचा वेळ घेतला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वीच्या कर्जमाफीवेळी घोटाळा झाल्याचे ताशेरे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगनं ओढले होते. त्यामुळे यंदा माहिती तंत्रज्ञानाचा आधार देखील घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने होणारा संप हा शेतकऱ्यांचा नव्हे तर विरोधकांचा असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या संपाआडून राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार घडवला, त्याची पूर्ण माहिती सरकारकडे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चेला तयार आहेच, विरोधकांसोबतही आपण चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकरी संपाच्या काल 6व्या दिवशी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन केलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या घारगाव इथल्या शेतकऱ्यांनी काल तलाठी कार्यालयाला कुलूप लावून कामकाज बंद पाडलं. कर्जमाफीसह इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं तहसील कार्यालय तसंच पंचायत समिती कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळं ठोकलं. अंबड तालुक्यातही वडीगोद्री आणि रोहिलागड इथल्या तलाठी कार्यालयांना टाळं लावलं. बीड जिल्ह्यातही ठिकठिकाणी प्रशासकीय कार्यालयांना टाळं लावण्यात आल्याचं वृत्त आहे. उस्मानाबाद इथंही अशाच प्रकारचं आंदोलन शेतकऱ्यांनी केलं. परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप लावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्यातल्या पालम तसंच पाथरी तहसील कार्यालयांना कुलूप लावण्यात आलं, तर परभणी जिंतूर रस्त्यावर टाकळी कुंभकर्ण इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरचा आठवडी बाजार काल भरला नाही. लातूर इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयाला कुलूप लावण्यात आलं, तर औसा पंचायत समितीला गनिमी काव्यानं प्रतिकात्मक कुलूप लावण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनांकडून देण्यात आली. दरम्यान लातूर इथं भाजीपाला बाजारात काल सकाळी 168 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. रैतू बाजारातही शेतकरी मोठ्या संख्येनं भाजीपाला विक्रीला घेऊन येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सोलापूर जिल्ह्यात काल शेतकऱ्यांनी पुणे विजापूर महामार्ग रोखून आंदोलन केलं. जनावरांसह शेतकरी रस्त्यावर उतरल्यानं महामार्गावरची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी पवार यांनी यावेळी केली. पंतप्रधानांनी मात्र याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेईल असं सांगितल्याचं वृत्त आहे. नैऋत्य मोसमी पाऊस यंदा मुंबईत 13 जूनपर्यंत दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान खात्याकडून काल जारी करण्यात आलेल्या सुधारित अंदाजपत्रकात ही शक्यता वर्तवण्यात आली. अल निनोचं प्रमाण कमी झाल्यामुळे यंदा सरासरीच्या 98% पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज असून जुलै महिन्यात 96% तर ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 99% पाऊस पडेल असं या अंदाजात म्हटलं आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे गोवा तसंच राज्यातल्या कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषांना आकाशवाणीच्या कार्यक्रमात स्थान द्यायला हवं अशी अपेक्षा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबई इथं माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. आकाशवाणीची 3 मराठी राष्ट्रीय बातमीपत्रं आता मुंबईतून प्रसारित होत असल्याबद्दल नायडू यांनी आनंद व्यक्त केला. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्या ठिकाणी सुलभ पीक कर्ज अभियान राबवलं जाणार आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली, जालना, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड या 6 जिल्ह्यांसह राज्यातल्या 16 जिल्ह्यांचा समावेश आहे.
या सर्व जिल्ह्यात 2017-18 या वर्षासाठी व्यापारी बँकांच्या माध्यमातून कर्ज मेळावे घेऊन 54,220 कोटी रुपये पीक कर्ज पुरवठा केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. देशातली एकही व्यक्ती गॅस जोडणीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या 3 वर्ष पूर्तीनिमित्त काल जालना इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास होऊन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थींना गॅस किटचं वाटपही पेट्रोलियम मंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं. 344वा शिवराज्याभिषेक सोहळा काल किल्ले रायगडावर साजरा झाला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त सहभागी झाले होते. शिवछत्रपती राजमाता जिजाऊ यांच्या पालखी सोहळ्यासह मैदानी खेळांची प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली. नांदेड, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात काल रात्री पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळासह पाऊस झाला. या वादळामुळे अर्धापूर, मुदखेड आणि भोकर तालुक्यातल्या केळीच्या बागांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद शहरातही तासभर जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई भागात रात्री चांगला पाऊस झाला. परभणी जिल्ह्याच्या अनेक भागात काल रात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. या पावसामुळे परभणी शहरातल्या अनेक भागांचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला. दरम्यान सोमवारी झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात अर्ध्या टक्क्यानं वाढ झाली आहे. भूमाता संघटनेच्या वतीनं लातूर इथं हुंडामुक्ती तसंच दारूमुक्तीसाठी एक संदेश फेरी काढण्यात आली. संघटनेच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळानं उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांना एक निवेदन सादर केलं. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची 15 जूनपर्यंत मोटार वाहन निरीक्षकांकडून तपासणी करून घ्यावी असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे. तपासणी न करता शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही कार्यालयानं दिला आहे. लातूरचे माजी नगराध्यक्ष विधिज्ञ व्यंकट बेंद्रे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 8 दिवसांपूर्वी आपण पदाचा राजीनामा दिल्याचं सांगत बेंद्रे यांनी राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलेलं नाही. संपकरी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ किसान सभेच्या वतीनं काल औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात 20 गावात निषेध सभा घेण्यात आल्या. यासंदर्भात आजही सावंगी चौकात रास्ता रोको आंदोलन केलं जाणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या डोरली गावानं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम करून गाव उघड्यावर शौचापासून मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात काल झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी पर्यावरण जतन करण्याची शपथ घेतली. काही लाभार्थींनी शौचालय बांधकामास सुरुवातही केली आहे. नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाचे विविध पुरस्कार काल जाहीर झाले. कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ एच.एस. शिवप्रकाश यांना जाहीर झाला असून बाबूराव बागुल कथालेखन पुरस्कार लातूरच्या मेनका धुमाळे यांना जाहीर झाला आहे. धुमाळे यांना कोरडा पाऊस या त्यांच्या कथासंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. पुढच्या गुरुवारी 15 जूनला नाशिक इथं हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार. राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांचं शासकीय कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन. यंदा 98% पाऊस पडणार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या 16 जिल्ह्यात सुलभ पीक कर्ज अभियान राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.